हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत दोरी गोट कसा बनवायचा. पाहूयात दोरी गोटला काय काय साहित्य लागतंय ते. दोरी गोट बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ही अशी दोरी लागणार आहे. हा असा दोरा हा बाजारामध्ये लोकल मार्केटमध्ये भेटून जातो. 50 रुपयापर्यंत असा हा बंडल मिळून जातो. त्याच्यानंतर आपल्याला असं कलरचं गोल्डन किंवा सिल्वर कापड लागेल किंवा कुठल्याही कपड्याचा आपण बनवू शकतो. आणि आपल्याला अशा प्रकारचं दाब हवा आहे आपल्याला. हा माझ्याकडे 3 in 1 दाब आहे. तुम्ही सिंगल दाबही घेऊ शकता. ह्याला इंग्लिशमधून फूट प्रेशर म्हणतात. अशा प्रकारे तुम्ही हा एक सिंगल असा दाब असतो तोही घेऊ शकता किंवा असाही घेऊ शकता. तो सिंगल दाब 50 रुपयापर्यंत किंवा 100 रुपयापर्यंत येतो आणि हा 150 ते 200 रुपयापर्यंत येतो. चला तर मग आता आपण पाहूयात दोरी गोट कसा बनवायचा. हे असं कापड आपल्याला तिरपे पट्टी काढून घ्यायची आहे. एक 1.5 इंचापर्यंत रुंदीची ही पट्टी आहे. ही आपण काढून घेत आहोत. हिला एक साईडने पहिले इथं शिलाई करून घ्यायची. ही पहा, आपण एक साईडने ह्याला शिलाई करून घेतली आहे. आता आपण ह्या बाजूने ह्याला दोरी गोट लावणार आहोत. तुम्हाला जवळून दाखवत आहे मी. आपल्या साध्या दाबवरती पण होतो, पण ती इतकी फिनिशिंग येत नाही. त्याच्यासाठी एक सिंगल दाब किंवा असा 3 in 1 दाबच हवा आहे आपल्याला. इथे मी एक लॉक करून घेते त्याला पहिल्यांदा, ती विसरणार नाही. अगदी आरामात आरामात असं करायचं. ओढायचा नाही अजिबात. हा आपला तयार आहे. आता आपण याला ब्लाऊजवर कसा लावायचा ते पाहूया. अगदी व्यवस्थित झालेला आहे हा. आता आपल्या ब्लाऊजवरती आपण कसा लावायचा हा हे पाहून घेऊया. हा मी गळा तयार केलेला आहे. याच्यावरून मी फक्त हा गोट फिरवून घेणार आहे. दोरी गोट लावण्याची 2-3 पद्धती आहेत. त्यापैकी ही एक आहे. दुसऱ्या पद्धतीने पण आपण लावू शकतो. ही एक पद्धत तुम्हाला मी दाखवत आहे. दुसऱ्या पद्धतीही मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवून देईन तुम्हाला कसे लावायचे ते. इथे मी याला फोल्ड करून घेतले आतमध्ये, जेणेकरून ते बाहेर असं त्याचा धागा दिसणार नाही. हा झालेला आहे आपला लावून. आता त्याला मी व्यवस्थित इस्त्री मारून घेणार आहे. इथे ह्याला मी पहिलेच लावून घेतला होता. ते पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपला हा दोरी गोट आपल्याला तयार करता येतो. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर भेटूया मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.